Now I am going to start chapter first, rotational dynamics of 12th physics. First, we are going to try to understand what is the meaning of dynamics. Dynamics is a branch of mechanics concerned with the motion of bodies under the action of forces. It is deals with forces and their relation primarily to the motion. In simple words, the definition of dynamics is constant change in motion of the objects. So this is about the dynamics. So now we are going to see introductory part of the rotational dynamics, in which we will see circular motion and rotational motion. So in day to day life we always observe some circular motion. So first we try to understand what is the circular motion. So when an object moving along circumference of circle is called circular motion. ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट हा सर्कल वरून मूव्ह होणार तर त्या मोशनला त्या ऑब्जेक्टच्या मोशनला आपण काय म्हणणार सर्क्युलर मोशन म्हणणार. मग याच्यामध्ये ऑब्जेक्ट हा एखाद्या सेंटर भोवती फिरत असणार. मग त्या सेंटरच्या ठिकाणी एखादा दुसरा ऑब्जेक्ट असू शकतो आणि त्याभोवती हा ऑब्जेक्ट आपला काय असणार फिरत असणार. फॉर एक्झाम्पल सूर्य सेंटरला असेल तर त्याच्याभोवती आपली पृथ्वी काय होते आहे रिव्हॉल्व होते सर्क्युलर मोशनमध्ये मूव्ह होते. हे सुद्धा काय झालं सर्क्युलर मोशनचं एक एक्झाम्पल झालं. सो दॅट इज ऑब्जेक्ट अंडरगोज सर्क्युलर मोशन अबाउट सम अदर ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल मून मुव्हिंग अराउंड द अर्थ. ज्यावेळेस चंद्र आपल्या पृथ्वीभोवती फिरतो त्याला आपण काय म्हणणार ती मोशन काय म्हणणार आपण सर्क्युलर मोशन म्हणणार. त्यानंतर रोटेशनल मोशन बघूया. रोटेशनल मोशन इन रोटेशनल मोशन द ऑब्जेक्ट मुव्हिंग अबाउट इट्स ॲक्सिस ऑफ रोटेशन. ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट स्वतःभोवतीच फिरतो त्याला आपण काय म्हणणार रोटेशनल मोशन म्हणणार. फॉर एक्झाम्पल अर्थ रोटेट अबाउट इट्स ओन ॲक्सिस. ज्यावेळेस आपली पृथ्वी जी आहे ती स्वतःभोवती फिरते त्या मोशनला आपण काय म्हणणार रोटेशनल मोशन म्हणणार. म्हणजेच काय तर पृथ्वी दोन्ही मोशन शो करते. सर्क्युलर मोशन ज्यावेळेस पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते त्यावेळेस ती सर्क्युलर मोशन शो करत असते आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरते ती मोशन कसली असणार रोटेशनल मोशन असणार. So now we are going to see characteristics of circular motion. So there are two characteristics of circular motion. First, it is an accelerated motion. So what is the accelerated motion? When the direction of velocity or magnitude of velocity or both are changes, that time object shows the accelerated motion. ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी त्याची डिरेक्शन चेंज होणार, व्हेलॉसिटीची डिरेक्शन चेंज होणार किंवा त्याचा मॅग्निट्यूड चेंज होणार किंवा दोन्ही चेंज होणार त्यावेळेस जी मोशन असलेला त्या मोशनला आपण काय म्हणणार ॲक्सेलरेटेड मोशन म्हणणार. So as the direction of velocity changes at every instant, it is an accelerated motion. Then second characteristics of circular motion is it is a periodic motion. Periodic motion means what? The particle repeats its path along the same trajectory in equal intervals of time is called periodic motion. ज्यावेळेस एखादा पार्टिकल सेम पाथवरून एका ठराविक काळामध्ये परत परत त्याच पाथवरून फिरत असेल तर त्याला आपण काय म्हणणार त्या मोशनला पिरियॉडिक मोशन म्हणणार. नाव वी आर गोइंग टू सी कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. कायनेमॅटिक्सची इक्वेशन आपण काही 11वीमध्ये बघितलेली आहेत. तर कायनेमॅटिक्समध्ये ती इक्वेशन्स ट्रान्सलेशनल मोशन आणि सर्क्युलर मोशनमध्ये दोन्ही ठिकाणी यूज केली जातात. ज्यावेळेस ट्रान्सलेशनल मोशन आपल्याला डिस्क्राईब करायचे असते, that is when we will describe the translational motion we use some quantities. For example, displacement and it is denoted by s bar. For velocity v bar and acceleration denoted by a bar. So velocity is the derivative of displacement, so therefore v bar is equal to ds bar divided by dt. S bar is a displacement and if we take its derivative then we will get velocity v bar. Then acceleration a bar. Acceleration is a derivative of velocity. So therefore we can write a bar is equal to dv bar divided by dt.
So this is about translational motion or linear motion, and which is analogous in circular motion. सर्क्युलर मोशनमध्ये ज्यावेळेस तुम्हाला डिस्प्लेसमेंट सांगायची असेल त्यावेळेस तुम्ही थिटा बार यूज करणार. त्याला आपण काय म्हणणार, त्या डिस्प्लेसमेंटला अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणणार, अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा बार. अँड इफ वी टेक the derivative of angular displacement, then we will get angular velocity omega bar, and which is equal to d theta bar divided by dt. And then angular acceleration is the derivative of angular velocity, and which is represented by alpha bar. So alpha bar is equal to d omega bar divided by dt bar. ट्रान्सलेशनल मोशनमध्ये आपण डिस्प्लेसमेंटसाठी एस बार यूज करणार, तसंच आपण सर्क्युलर मोशनमध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंटसाठी थिटा बार यूज करणार. आपण ट्रान्सलेशनल मोशनमध्ये व्हेलॉसिटीला व्ही बार म्हणणार, ते काय असणार, व्ही बार इज इक्वल टू डी एस बार डिवाइड बाय डी टी. पण तेच अँग्युलर व्हेलॉसिटी काय असणार, ओमेगा बार इज इक्वल टू डी थिटा बार डिवाइड बाय डी टी. त्यानंतर ॲक्सलरेशन ट्रान्सलेशनल मोशनमध्ये किती असणार, डी बी अपॉन डी टी इज इक्वल टू ए बार. तेच आपण सर्क्युलर मोशनमध्ये काय म्हणून वापरणार, अल्फा बार. त्यालाच आपण काय म्हणणार, अँग्युलर ॲक्सलरेशन. अल्फा बार इज इक्वल टू डी ओमेगा बार डिवाइडेड बाय डी टी. So this is about the kinematics of circular motion. So in which also we will see tangential velocity. So this tangential velocity is always changes as the object is moving along the circumference of circle. So if you observe first diagram of the object, in which you will see v bar indicates the linear velocity or tangential velocity. R bar is a position vector which is drawn from the center of the circle. R bar shows the position of the object. R bar shows the position of the object. Therefore, it is called the position vector or radius vector. So, the tangential velocity is given by V bar is equal to omega bar cross R bar. Equation 1. Equation 1 gives the tangential velocity, and which is V bar is equal to omega bar cross R bar. Omega bar is the angular velocity and R bar is a position vector. It is also called radius vector, and which shows the position of the object on the circumference of circle. R bar जो आहे तो काय दाखवतो, ऑब्जेक्ट सर्कम्फरन्सवरती कुठे आहे ते तो शो करणार. तो काय असणार तुमचा पोझिशन वेक्टर R bar. And V bar is the linear velocity or tangential velocity. It is always changes as particle moving along the circumference of circle. Then in magnitude of a tangential velocity, V bar is can be write as V is equal to omega r. V is equal to omega bar is the magnitude of the tangential velocity. A particle moving in anticlockwise sense, then angular velocity is shown on the axis of rotation, and which is in upward direction. It is shown in figure A. And when particle moving in anticlockwise sense, then angular velocity directed in downward direction along the axis of rotation. And if t is the period of circular motion and n is the frequency, then omega bar, this angular velocity, is equal to 2 pi n, and which is equal to 2 pi upon t. N is equal to what? N is equal to 1 upon t. So therefore equation becomes omega is equal to 2 pi upon t. And the direction of angular velocity we can be find out by using the right hand thumb rule. So what is the right hand thumb rule? Curl the fingers of right hand along the sense of rotation with the thumb outstretched. Then the outstretched thumb gives the direction of angular velocity omega. आपल्याला समजा ओमेगा बार म्हणजेच काय अँग्युलर व्हेलॉसिटी याची डिरेक्शन हवी असेल, म्हणजे मगाशी मी सांगितलं की ज्यावेळेस ऑब्जेक्ट हा अँटी क्लॉकवाइज डिरेक्शनने फिरणार त्यावेळेस अपवर्ड डिरेक्शनला काय असणार, अँग्युलर व्हेलॉसिटी असणार. ॲक्सिसवरती काय आहे, ओमेगा बार अँग्युलर व्हेलॉसिटी असणार, शोन इन फिगर ए. आणि ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट हा
क्लॉकवाईज डिरेक्शनने फिरणार त्यावेळेस अँग्युलर व्हेलॉसिटी डाऊनवर्ड डिरेक्शनला असणार. ऑल्सो इट इज शोन ऑन दिस ॲक्सिस. आणि त्याची जी डिरेक्शन आहे ओमेगा बारची ती आपण कशाने मिळवणार, तर राईट हँड थंब रूलने ते मिळवणार. आपण समजा आपल्या उजव्या हाताची बोटं वळवली आणि अंगठा आपला सरळ स्ट्रेच ठेवला तर त्यावेळेस अंगठा जो आहे तो काय शो करणार, तर अँग्युलर व्हेलॉसिटी शो करणार. सो नेक्स्ट, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. Uniform means same, constant. When the object moving along the circumference of circle with constant speed is called a uniform circular motion. So during circular motion, if the speed of the particle remains constant, it is called uniform circular motion. In uniform circular motion, only the direction of the velocity changes at every instant. Also, in uniform circular motion, the velocity is always tangential to the path. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन प्रत्येक वेळेस डिरेक्शन चेंज होत राहिल्यामुळे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज अन ॲक्सेलरेटेड मोशन. Uniform circular motion is an accelerated motion and therefore it produces centripetal acceleration or radial acceleration, and the magnitude of radial acceleration A is equal to omega square r, which is equal to v square upon r, and which is equal to v omega. And this radial acceleration or centripetal acceleration is always directed towards the center of the circular motion, and which is shown in the figure. So AR bar, if you observe figure, then AR bar shows the radial acceleration or centripetal acceleration.